अरे सचिन, तू एवढा उशिरा का चाललाय? एवढा उशीर कस काय होतंय रे तुला यायला? अरे तुझ्यासारख्या चांगल्या कामगारांनी एवढं उशिरा जाणं शोभतं का? आपली कंपनी बुडाल ना अशानी. अहो मॅडम काय सांगायचंय, खूप टेन्शन आहे डोक्याला. काय टेन्शन आहे तुझं असं? माझ्या डोक्याला बघ किती टेन्शन आहे. सगळ्या कंपनीचं काम मला करावं लागतं. अहो कामाचं टेन्शन असलं तर ठीक आहे मॅडम, मग पण हे घरगुती मॅटर्स म्हणजे तुम्हाला काय सांगायचंय? काय नेमका मॅटर काय? मी सोल्युशन देऊ शकते का त्याच्यावर? त्याच्यावर काय सोल्युशन देणार आता? सांग तर मग मला. अहो मॅडम माझी बायको आहे ना, नुसती पैसा पैसा पैसाच करते आणि प्रत्येक गोष्ट पैशात तुलती होती. आता तुम्ही मला सांगा, एखादा जर नवरा आहे तो तिच्या बायकोला म्हणला की तुला मी आवडीने फिरायला घेऊन जाईन, तिला ते महत्वाचं नाही. मग? ती म्हणते फिरून काय करायचे, तुम्ही पैशाचं बोला. अरे बापरे. घरात ह्या वस्तू पाहिजे, त्या वस्तू पाहिजे, शेजारी इतके कमवतात, हे करतय. तुझ्या बायकोला आहे ना चांगला धडा शिकवायला पाहिजे, तेव्हा ती सुधरेल, नाहीतर अशीच राहील ती. अहो मॅडम काय सांगायचंय, आता तुम्ही मला सांगा, इतके दिवस तुमच्या कंपनीमध्ये काम करतोय मी, किती इमानदारीत काम करतो मी. अरे तू इमानदार एम्प्लॉई आमचा, म्हणून तर तुला भेटलं मी आता. तू एवढा उशिरा चाललंय, मलाच नवल वाटलं तुझं. आता मला जर समजा काय चोरी लबाडी करून कमवायचं असलं तर मी पण पैसा कमवल ना, पण इमानदारीची किंमतच नाही राहिली हो मॅडम. ह्याच्यावर एक सोल्युशन देऊ का तुला? काय? एक काम कर, आता मी जसं बोलते ना तसंच कर. ठीक आहे, चालतंय. हा, बरं जातो मी. बस आता संगत जाऊ. या मॅडम, या या. कावेरी, आलं किरकिर. काय अगं तुझ्यासाठी बघ काय आणले मी. काय पसारा कमी होता का त्यात ही बॅग आणली? अगं बॅग नाही, बॅग भरून पैसे आहेत त्याच्यामध्ये. हुई, शपथ काय सांगताय? हा, तू म्हणत होती ना पैसे पाहिजे पैसे पाहिजे, हे घे एकदाचे पैसे आणून टाकले तुझ्यासाठी. खरंच लय भारी काम केलं बघा हे तुम्ही. माझे सगळे पैसे मी यांच्या नावावर केलेत. हे माझे हस्बंड आहेत बाय द वे. आता मग माझं सगळं यांच्या नावावर आहे आता. म्हणजे हे बघ, तू मला सकाळी काय म्हणली होती निघताना, वाटल्यास स्वतःला विका, मला काय माहिती नाही, पण पैसे घरात आले पाहिजे. मग आमच्या मॅडम काय म्हणल्या, मी तुमच्याशी लग्न करते आणि त्या बदल्यात तुमची माझी अख्खी प्रॉपर्टी तुमच्या नावावर करा. मग ती प्रॉपर्टी सगळी विकली, पैसे गोळा केले आणि तुझ्याकडे आणून दिले. उशिरा का व्हायना पण तुम्हाला अक्कल आली नाही, हेच माझ्यासाठी लय